लाईव्ह, शोध सत्य बातमीचा। कोरेगाव भीमा येथील किरण कुलकर्णी आत्महत्येप्रकरणी निर्णय, सर्व आरोपी 11 सावकारांना जामीन। कोरेगाव भीमा तालुका शिरूर येथील किराणा व्यावसायिक किरण सुरेश कुलकर्णी वय 48 यांनी 11 जून रोजी केलेल्या आत्महत्येप्रकरणी ज्या 11 बेकायदा सावकारांवर शिक्रापूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते त्या सर्वांना पुणे सत्र न्यायालयाने नुकतेच अटकपूर्व जामीन मंजूर केले आहे। आम्ही व्यवसाय करून आमच्या कुटुंबाच्या उन्नती केलेल्या आहेत। नियमितपणे व्यावहारिक गोष्टीनुसार आम्ही 28 जून रोजी मयत किरण कुलकर्णी यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांकडून एका जागेचे खरेदी खत केले होते। त्यानंतर 10 दिवसांनी किरण बेपत्ता होतात आणि त्यांच्या आत्महत्येनंतर आम्ही बेकायदा सावकार म्हणून आमच्या विरुद्ध तक्रार दाखल होते। आमच्या मागील काही पिढ्यांनी कधी सावकारकी केली नसताना झालेला प्रकार आम्हा कुटुंबियांवर अन्यायकारक असल्याचा तसेच या प्रकरणाचा संपूर्ण परिवाराला प्रचंड मनस्ताप व दुःख झाले असून न्याय व्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास असून संबंधित प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच सत्य समाजासमोर येईल, सुधाकर कांतीलाल ढेरंगे यांनी सांगितले। मयत किरण सुरेश कुलकर्णी यांनी तब्बल 11 सावकारांच्या जाचाला कंटाळून 10 जुलै रोजी आत्महत्या केली असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती। आत्महत्येपूर्वी त्यांनी कोरेगाव भीमा, वढू बुद्रुक, वाडागाव, लोणीकंद, वाघोली आणि जातेगाव खुर्द येथील सर्व सावकारांची नावे लिहून त्यांचा प्रत्येकाचा व्याजाचा दरही लिहून ठेवला होता। मात्र याबाबत त्यांचे बंधू महेश कुलकर्णी हे फिर्यादी झाले व त्यांच्या फिर्यादीनुसार नवनाथ भंडारे, संतोष भंडारे, संदीप अरगडे तिघेही राहणार वढू बुद्रुक शिरूर, सुधाकर ढेरंगे, कांतीलाल रामचंद्र ढेरंगे, अमोल गव्हाणे तिघे राहणार कोरेगाव भीमा शिरूर, शांताराम सावंत राहणार वाडागाव तालुका शिरूर, अजय यादव, जनार्दन वाळुंज राहणार लोणीकंद तालुका हवेली, किशोर खळदकर जातेगाव बुद्रुक तालुका शिरूर, मामा सातव राहणार वाघोली या 11 जणांवर बेकायदा सावकारीचे व आत्महत्येस जबाबदार असल्याचे गुन्हे दाखल झाले। तर गुन्हे दाखल झाल्यापासून हे सर्वजण फरार असताना या सर्वांनी पुणे सत्र न्यायालयात 23 जून रोजी अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज ठेवला, परंतु न्यायालयाने हा निकाल 31 तारखेपर्यंत राखून ठेवला होता। याच प्रकरणाची सुनावणी नुकतीच झाली, त्यामध्ये न्यायालयाने वरील सर्व आरोपींना तपासकामी पोलिसांना सहकार्य करण्याच्या अटीवर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे। या प्रकरणी सुधाकर व कांतीलाल ढेरंगे यांच्या वतीने ॲडव्होकेट सुधीर शहा, ॲडव्होकेट विजेंद्र बढेकर, ॲडव्होकेट निखिल ढेरंगे आदींनी काम पाहिले, तर फिर्यादीच्या वतीने ॲडव्होकेट वाजिद खान यांनी काम पाहिले। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी घनश्याम तोडकर, शिक्रापूर। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।